गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनो, मी दिलीप पवार, पुणे शहर ॲस्कॉप म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची मध्यवर्ती शिखर संघटना, तिचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. विश्रांतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा मी अध्यक्ष आहे आणि या संघामार्फत ज्येष्ठांसाठी मी जवळजवळ 38 उपक्रम उत्तमरित्या राबवत आहे. ज्येष्ठांच्या विषयी बोलावं ही माझी आत्ताची भूमिका आहे आणि म्हणून ज्येष्ठांची सायंकाळ सोनेरी व्हावी यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, त्यासाठी मी संघटना या विषयाची निवड केली आहे. ज्येष्ठांच्या जीवनामध्ये संघटनेचं महत्त्व हे फार मोठं आहे. माझ्या ज्येष्ठ वरिष्ठ बंधू भगिनींनो, आपण काही राजा परीक्षित नाही, आपण काही नचिकेत नाही, भीष्माचार्य नाही. मृत्यू अटळ आहे आणि तो कधी ना कधी येणारच आहे. आणि पण तो जरी वृद्धापकाळ असला तरी तो अपकाळ नाही. काय कमावलं काय गमावलं याचा हिशोब करण्यापेक्षा वेळ आहे अजून, आपलं जीवन आपण रंगतदार करावं ही माझी स्वतःची भूमिका आहे. आपण सारी देवाची जरी लेकरं असलो तरी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आयुष्यामध्ये संघटनेचं महत्त्व किती आहे हे आपल्या सर्वांना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगू इच्छितो, आपण जरी ज्येष्ठ नागरिक असलो तरी जो नवीन नवीन शिकत असतो तो कधीही म्हातारा होत नसतो. म्हणून नवीन शिकणारा हा कायम तरुणच असतो आणि म्हणून आपण वयस्कर आहोत, ज्येष्ठ आहोत ही भूमिकाच आता काढून टाकली पाहिजेत. एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे की जरी ओलांडली साठी आम्ही, म्हातारे आम्हाला समजू नका, झाडांनाही दुसरा बहर असतो हे पण आपण विसरू नका. इतक्या हिकमतीनं ज्येष्ठ नागरिकांनी वयाचा विसर बाजूला ठेवून हे बोललं पाहिजे. आपल्या ज्येष्ठांना आपली आयुष्याची सायंकाळ ही सोनेरी व्हायची असेल आणि आपण ज्येष्ठ म्हणून या देशाचे आदर्श नागरिक कसे आहोत हे आपल्याला सिद्ध करायचं असेल तर संघटनेचं महत्त्व आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. मी एकदा एक संघटनेचा उदाहरण म्हणून सांगतो. एका हातगाडीवर गेलो, द्राक्षाची गाडी होती, मला द्राक्ष घ्यायची होती. वर काही घड टांगले होते आणि द्राक्षाच्या हातगाडीवर काही सुटे द्राक्ष पडले होते. मी त्याला विचारलं याचा भाव काय. त्याने त्या घडाच्या द्राक्षाचा भाव सांगितला 75 रुपये किलो. मग मला लक्षात आलं की अरे हे फार महाग आहे. म्हणून मी हातगाडीवर पडलेल्या सुट्या द्राक्षांकडे बोट करून विचारलं याचा भाव काय. त्याने सांगितलं हे 20 रुपये किलो आहे. मी म्हणालो असं का. तर तो मला हिकमतीनं म्हणाला की हे द्राक्ष आणि वरची घडातली द्राक्ष एकाच झाडाची आहेत, दोन्ही टपोरी आहेत, अतिशय सुंदर आहेत, गोड आहेत. मग दोघांचा भाव वेगवेगळा का. मी कुतूहलाने विचारलं. तर त्या हातगाडीवाल्याने जे मार्मिक उत्तर दिलं ते ज्येष्ठ नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. तो म्हणाला की जी एकत्र आहेत, एका घरात आहेत म्हणून त्याची किंमत 75 रुपये आहे
आणि जी घर सोडून एकटे बाजूला पडलेले आहेत, म्हणून त्याचा भाव 20 रुपये आहे. म्हणून मित्र लक्षात ठेवा, संघटनेत याल तर तुमची सामाजिक किंमत वाढेल. संघटनेतनं बाजूला व्हाल आणि एकटे राहाल तर तुमची किंमत समाजातली कमी होईल. आणि म्हणून त्याकरता संघटित होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला माहिती म्हणून सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या विचारांमध्ये अनेक वेळेला सांगितलेलं आहे की बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं, संघाला शरण जा. आणखी एक उदाहरण सांगतो संघटनेच्या महत्त्वाचा, आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वामी विवेकानंद हे एक अत्यंत द्रष्टे, विद्वान, तत्त्वज्ञानी, आपल्या भारताचे शान असलेले स्वामी होते. ते ठिकठिकाणी भाषणाला जेव्हा जायचे ना, तेव्हा ते संघटनेचं महत्त्व सांगितल्याशिवाय गप्प बसत नसत. एकदा त्यांचं भाषण चालू असताना त्यांनी सर्वांना सांगितलं, बंधू भगिनींनो, मी आज एकीच्या प्रेमात पडलो आहे. सगळेजण कुतूहलाने बघायला लागले, स्वामी विवेकानंदांसारखा एवढा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ माणूस कुणाच्या प्रेमात पडला, कोण ती भाग्यवान मुलगी. दुसऱ्याच क्षणाला स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, तुमच्या मनामध्ये मला कुतूहल दाटून ठेवायचं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, मी जिच्या प्रेमात पडलो ती दुसरी तिसरी कोणी नसून तिचं नाव आहे संघटना. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी सुद्धा संघटनेचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. त्यासाठी आपण संघटित झालं पाहिजेत, एकत्र आलं पाहिजेत आणि त्यातूनही आपण उत्तम नेतृत्व, प्रगल्भ नेतृत्व, पुरोगामी, प्रेरणादायी, बहुआयामी नेतृत्व या संघटनेतनं आपण निर्माण केलं पाहिजे. दीनानाथ दलाल नावाचे चित्रकार होते. ते सही करताना दीनानाथ दलाल असं लिहायचे आणि खाली मोठी रेघ मारायचे. त्यांना कितीतरी लोकांनी कुतूहलाने विचारले, ही खाली जी रेघ मारतात ती इतकी लांबपर्यंत का लिहितात? तर दीनानाथ दलाल सांगायचे, मित्र, मला अजून आयुष्यात खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि म्हणून ध्येय हे मोठं असलं पाहिजेत आणि आपल्याला खूप लांबपर्यंत काम करायची अशी भावना, हेच महत्त्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा मित्र, संघटनेमध्ये येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला कुठलं पद मिळतं हे महत्त्वाचं नाही, आपलं नाव हेच सर्वात मोठं पद आहे. तेव्हा पदासाठी काम करण्यापेक्षा आपलं नाव किती चांगलं राहील याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, संघटनेमध्ये कोण काय काम करतो त्यापेक्षा कोण का काम करत नाही हे शोधणं आपण फार महत्त्वाचं आहे. आणि निस्वार्थी कार्यकर्ते संघटनेमध्ये आपण आणले पाहिजेत. साथी हात बढाना हा नारा घेऊन आपण संघटनेचं काम केलं पाहिजे. आता संघटना का, त्याचं उत्तम कारणं सांगतो. आपण मी, माझं, मला या संकुचित विचार टाकून मी समाजाचं काही देणं लागतो आहे. समाज ऋणाची भावना आपल्यामध्ये विकसित झालेली आहे आणि ती विकसित व्हावी म्हणून संघटनेमध्ये आपण आलं पाहिजे. त्या पलीकडे जाऊन आज जगामध्ये, समाजामध्ये शोषण मोठ्या प्रमाणावर चालू आहे. ही शोषण व्यवस्था बदलण्यासाठी संघटनेची आपल्याला गरज आहे. जे समाजामध्ये दुःखी लोक आहेत, कष्टी लोक आहेत, दबलेले आहेत, वंचित आहेत, ज्यांना आधार नाही, त्यांचा उद्धार करण्यासाठी संघटनेची गरज आहे. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी मित्र संघटनेची गरज आहे. आपलं जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेलं आहे, त्या संविधानाचं आरक्षण, त्या संविधानाचं संरक्षण करणं ही संघटनेची जबाबदारी आहे. आणि म्हणून संघटना महत्त्वाची आहे. हक्काचं रक्षण करण्याकरता आणि आपले शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रश्न जर आपल्याला सोडवून घ्यायचे असतील तर संघटना फार महत्त्वाची आहे. आणि एकटेपणा हा कुणालाही वाईट असतो. आपण एकटं राहण्यापेक्षा संघटित राहणं हे आपल्याला दीर्घायुष्य देणारं ठरतं. आणि एकटेपणामध्ये माणूस काम करण्याच्या ऐवजी तो वृद्धत्वाकडे झुकत जातो. सामाजिक ऐक्य समाजामध्ये राहावं, बंधुभाव समाजामध्ये राहावा, समाजातली लाचारी निघून जावी, हुजरेगिरी संपावी, गुलामगिरी संपवावी, ती झिडकारण्यासाठी आपल्याला संघटित झालं पाहिजेत आणि संघटनेमध्ये आलं पाहिजेत. स्वाभिमानाने जगण्यासाठी संघटनेची गरज आहे मित्र. भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे. मुळामध्ये आपल्यामध्ये माणसामध्ये मैत्रीभाव निर्माण करण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी
आपल्याला संघटनेची गरज आहे. मनाची मशागत, हृदयाची विशालता, सत्यशोधक वृत्ती, निर्णय क्षमता, मानवाचं कल्याण, अंधश्रद्धा निर्मूलन, अशिक्षितपणा, अज्ञान, दारिद्र्य दूर करण्यासाठी संघटनेची गरज आहे. विवंचना आणि गुलामी ही दूर करण्यासाठी संघटनेची गरज आहे. दुर्बलांचं संरक्षण आणि संविधानाला साजेसा समाज निर्माण करण्यासाठी शिवराय आणि भीमराय यांना अभिप्रेत असलेलं चारित्र्य या संघटनेतनं निर्माण झालं पाहिजे. मित्रो, जाता जाता सांगतो, बुद्धाने आपल्याला प्रज्ञा, करुणा, शील शिकवलं आहे. हे आपल्याला संघटनेच्या मार्फत समाजापर्यंत पोचवायचं. महावीरांचा अहिंसा आणि परिग्रह समाजापर्यंत पोचवायचा. गुरु नानकांचं समाज शिक्षण या संघटनेच्या मार्फत पोचवायचं आहे. कबीरांची सत्यशोधकता, महात्मा फुल्यांची सामाजिक क्रांती, शिवरायांची न्याय, बुद्धी आणि शौर्य, शाहू महाराजांचं विशाल अंतःकरण आणि फातिमा शेखचं शिक्षणातलं सहकार्य, अण्णाभाऊ साठेंची प्रतिभा, बाबासाहेबांचा संघर्ष, त्याग आणि विद्वत्ता, तुकोबांचं सामाजिक प्रबोधन, संत गाडगेबाबांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, जिजाऊंचा संस्कार, अहिल्याबाईंचं नेतृत्व आणि कर्तृत्व, सावित्रीबाईंचं शिक्षण आणि निर्धार, रमाबाईंचा त्याग आणि कारुण्य या विचारांना आपल्याला संघटनेच्या मार्फत समाजापर्यंत न्यायचं आहे. आणि या समाजाची व्यवस्था उत्तम राहावी यासाठी या पुढच्या काळात आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, संघटना हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद.